नमस्कार. श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण कसे करावे? श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करून आपली मनोवंचित फळ प्राप्त करण्यासाठी शिवशंकराच्या सेवेतील एक सेवा म्हणजे शिवलीलामृत अध्याय वाचन. चला तर जाणून घेऊया शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कशा प्रकारे करू शकतो. शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण तुम्ही एका दिवसाचे किंवा 7 दिवसाचे करू शकता. सर्वप्रथम कुठलीही सेवा करताना तुम्हाला जर कुठली इच्छा पूर्ण करण्यासाठी ग्रंथ वाचायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला संकल्प करावा लागेल. तर संकल्प कसा करायचा? कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन 11 बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद जी तुमची इच्छा असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान श्रीशंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे की घरी येऊन रात्रीच्या जेवणापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. जर तुम्हाला संकल्प करण्यासाठी मंदिर जवळ नसेल तर तुम्ही घरीच संकल्प करून शेवटच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. 7 दिवसात 7 पारायण कसे करावे? काही भक्त ह्या ग्रंथाची रोज 1 ते 15 अध्याय वाचून एक पाठ पूर्ण करतात. त्याला एक दिवसीय पारायण म्हणतात. असे 7 दिवस 7 पारायण करतात. आता 7 दिवसाचे पारायण कसे करावे व काय नियम आहेत ते बघूया. सोमवार अध्याय 1 व अध्याय 2, मंगळवार अध्याय 3 व अध्याय 4, बुधवार अध्याय 5 व अध्याय 6, गुरुवार अध्याय 7 व अध्याय 8, शुक्रवार अध्याय 9 व अध्याय 10, शनिवार अध्याय 11 व अध्याय 12, रविवार अध्याय 13 व अध्याय 14. रविवारी रात्री 15वा अध्याय वाचला तरी चालेल किंवा नाही वाचला तरी चालेल. रविवारी रात्री नैवेद्य शंकराला दाखवावा. तुम्ही कुठलाही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवू शकता व तेच पारायणाचे उद्यापन समजावे. पारायण काळात कोणते नियम पाळावे? पारायण काळात बाहेरील पदार्थ खाऊ नयेत. 1. 7 दिवस अखंड दिवा लावावा तेलाचा, तुपाचा, तुमच्या इच्छेप्रमाणे. 2. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. 3. वाचनाची वेळ एक असावी. 4. पारायणकर्त्याने गादीवर झोपू नये. जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे अंथरून झोपावे. आचरण शुद्ध ठेवावे. बाहेरचे अन्न ग्रहण करू नये. अशाथेने पारायण करणाऱ्या साधकांना साधनेतले दिव्य अनुभव निश्चितच येतील. 5. पारायण काळात सोयर सुतक आल्यास पारायण तेथेच थांबवून दुसऱ्या व्यक्तीकडून त्याचे विसर्जन करावे. 6. रोज 108 वेळा नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. पारायण पूर्ण झाल्यावर प्रथम अध्यायाच्या 5 किंवा 11 ओळी पुन्हा वाचाव्यात आणि मग समाप्ती करावी. अशा पद्धतीने 7 किंवा 1 दिवसाचे पारायण करावे. भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. माहिती आवडल्यास कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा.